नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? पावसामुळे सगळीकडे हिरवीगार हिरवळ झालेली आहे बरं का, आणि सुंदर दिसतो निसर्ग. मुलांनो, काल नागपंचमी झालेली आहे की नाही? आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. नागपंचमीच्या अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे बरं का मुलांनो. एक गाव होतं बरं का. त्या गावामध्ये एक सावकार राहत होता बरं का. त्याला की नाही 7 मुलगे आणि 7 सुना होत्या बरं का. आणि त्यांचं घर अगदी छान, म्हणजे सगळं वातावरण छान असायचं त्यांच्या घरातलं. एक दिवस मोठी सून म्हणते की आपल्या घराला सारवायचंय, म्हणजे भिंती पण रंगवायच्या, आपण पिवळी माती आणायला जाऊ. त्यावेळेला मुलांनो, आपल्यासारखे पेंटर वगैरे नव्हते बरं का. सगळ्या सुना आपापल्या हातानेच घर सारवायच्या, भिंती सारवायच्या. आणि त्यावेळेला ती पिवळी माती कुठेही मिळायची, जंगलामध्ये ती पिवळी माती ती आणायची आणि मग ती भिंतीचा सगळ्या सारून काढायच्या सणासुदीला बरं का. म्हणून ती मोठी सून आपल्या सगळ्या जावांना म्हणती, चला आपण पिवळी माती आणायला जाऊ आणि पिवळी माती आणून आपण की नाही आपल्या सगळ्या भिंती सारवू. तर त्या म्हणतात बरं. मग सगळ्याजणी खुरपं घेतात आणि गमिले घेतात आणि जातात जंगलात. अशी पिवळी माती काढताना की नाही तिथून एक नाग जातो बरं का. आणि तो नाग बघितल्यावर मोठी सून की नाही त्याला अशी मारायला धावती. मग धाकटी सून म्हणती, नको नको, त्याला मारू नको, त्याने काय केलंय, तो आलाय तसाच तो जाईल निघून, तर तुम्ही त्याला मारू नका. मग तो नागराज ऐकतो बरं का. आणि नागराज ऐकतो आणि एका बाजूला जाऊन बघत बसतो त्या काय करतात. मग त्यांनी ना पिवळी माती भरली बरं का गमिल्यामध्ये. आणि मग ह्या धाकट्या सुनेनी पाहिलं की तिथे नागराज आहे बसलेला. मग नागराज बसलेला पाहिल्यावर तिला त्याच्याबद्दल खूप प्रेम उत्पन्न होतं. मग ती नागराजाजवळ जाती आणि नागराजाला म्हणती, तू थांब इथेच, मी एक आले बरं का घरी जाऊन. मग तो नागराज तिथेच बसतो आणि ती घरी जाते आणि कामाच्या गडबडीत ती विसरूनच जाती की आपण नागराजाला तिथे थांबायला सांगितलंय ते बरं का. मग तिला दुसऱ्या दिवशी आठवतं, आपण नागराजाला तिथे थांबायला सांगितलंय. मग ती काय करती, एका वाटीमध्ये दूध घेते बरं का, एका भांड्यात, आणि ते दूध घेऊन त्या जंगलात जाती. बघती तर त्या झाडाखाली नागोबा तसाच बसलेला असतो. मग ती दूध त्याला देती, म्हणती की भाऊ मला क्षमा कर बरं का, मी काल घरी गेल्यावर विसरूनच गेले, तर तू आता हे दूध पी, मला आता आठवल्याबरोबर मी तुला दूध घेऊन आले बरं का भावा. तर भावा म्हटल्याबरोबर त्या नागाला खूप आनंद होतो. म्हणतो की तू मला थांबायला सांगितलं आणि तू विसरून गेली, खोटं बोलल्याबद्दल मी तर तुला चावणारच होतो, पण तू मला भाऊ म्हटलीस ना, मग मी आता तुला बहीण मानलेलं आहे. आणि मुलांनो, तिला खरंच भाऊ नव्हता बरं का. त्या सगळ्या बाकीच्या सुनांना भाऊ होते, पण ह्या धाकट्या सुनेला भाऊच नव्हता. मग तिने त्या नागाला भाऊ मानलं आणि त्या नागाने तिला बहीण मानलं आणि म्हणे, मी आता तुला नाही त्रास देणार, आता तू माझी बहीण झालीस. मग ती बरं म्हणते आणि घरी निघून जाती. मग त्या नागाला खूप आनंद होतो की आपल्याला एक मानव बहीण मिळालेली आहे. मग तो काय करतो, एक दिवस माणसाचं रूप घेतो आणि तो तिच्या घरी जातो आणि म्हणतो की मी ना त्या तुमच्या धाकट्या सुनेचा भाऊ आहे, त्या सावकाराला म्हणतो. आणि मग मी तिला न्यायला आलेलो आहे माझ्या घरी. मग सावकार म्हणतो, तिला तर भाऊच नव्हता. तर तो म्हणतो, नाही नाही, मी दूरच्या देशातला भाऊ आहे तिचा, आणि परदेशात होतो म्हणून तिच्या लग्नाला येऊ शकलो नाही, तुम्ही वाटल्यास तिला विचारा. मग तिला विचारतात, तर मग तिला तो नाग दिसतो बरं का. तिला एकटीलाच तो नाग दिसतो, बाकी कोणालाच दिसत नाही. मग तिला खूप आनंद होतो की आपला नाग भाऊ आपल्याला न्यायला आलाय. मग ते नमस्कार करते, ती म्हणते, हो माझा भाऊ आहे तो, पण सगळ्यांना तो माणूस दिसत असतो, फक्त हिला एकटीला दिसतो की नाही नाग. मग तो तिला घेऊन जातो. ती म्हणते, बरं मी माझ्या भावाकडे 4-5 दिवस राहून येते. मग तो म्हणतो, सावकार म्हणतो, बरं जा. मग ती नागाबरोबर, म्हणजे नागदेवतेबरोबर जाती बरं का, मानव रूपात असतो ना नागदेवता. मग तिच्या बरोबर जाती. मग तो म्हणतो की मी जिथून जिथून जाईल ना तिथं तुला जाता येणार नाही, म्हणून तू असं कर, मी जेव्हा तुला रस्त्यात जाता येणार नाही ना तेव्हा माझी शेपटी धर, म्हणजे तुला आपोआप तुला जाता येईल पुढे. मग ती तसं म्हणती आणि मग ती शेपटी धरती भावाची आणि मग नाग बरोबर तिला नेतो. मग आतमध्ये गेल्यानंतर, त्या बिळातून आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये
खूप मोठा राजवाडा असतो आणि तिथं खूप धन धान्य भरपूर भरपूर मुबलक असतं. मग काय होतं, एक दिवस नागराजाची बायको असती. मग त्याची ओळख करून देतो की नाही, ही माझी बहीण आहे, हिला जीव लाव, हिला कोणी त्रास देता कामा नये. मग नागराजाची बायको पण तिला जीव लावती. त्या नागराजाला 4-5 बाळं असतात बरं का. मग ती नागराजाची बायको असती की नाही, ती एका भांड्यामध्ये दूध घेते. ते गरम असतं, ते गार झालं की ती अशी घंटी वाजवते बरं का. आणि घंटी वाजवली की मग सगळे बाळ येतात आणि सगळे दूध पितात त्या भांड्यातलं. असं ती पण बघती मुलगी बरं का, ती बहीण बघती की अरे बापरे, आपल्या भावाची मुलं अशी दूध पितात काय. मग एक दिवस काय होतं, नागराणी म्हणती की आपण जरा बाहेर जाऊन हिच्यासाठी काहीतरी घेऊन येऊ, साडी चोळी. तर मग ती म्हणती की बाळ उठली ना की तू त्यांना ते दूध तापवलेले ना ते गार करून दे बरं का त्यांना. आणि तिने फक्त घंटी वाजवलेलीच पाहिली असती, त्यामुळे ती काय म्हणती, बाळ उठल्यावर ते पातेलं घेते आणि अशी घंटी वाजवती. घंटी वाजवल्यावर सगळेजण येतात आणि त्या दुधात तोंड घातल्यावर त्यांचं तोंड भाजतं. तर मग घरी आई आल्यानंतर सांगतात, आमचं तोंड भाजलं, हिने गरम दूध दिलं आम्हाला. मग तिला खूप राग येतो नागराणीला. पण नागराजा म्हणतो, म्हणजे तिचा भाऊ म्हणतो, नको, तिला काही माहित नाही, तिला नको त्रास देऊ. आपल्या मुलांचं काय एवढं तोंड भाजलंय का, जरासंच भाजलंय तर ते बरं होईल. पण माझ्या बहिणीला काही तू बोलू नकोस, ती काय आपल्याकडे नेहमी येते का, कधीतरी वर्षातनं एकदा येते. मग नागराणी म्हणती, बरं मी नाही तिला त्रास देणार. मग 4 दिवसांनी की नाही नागराजा म्हणतो, चल आता मी तुला तुझ्या घरी सोडून येतो. मग नागराणी काय म्हणती, थांबा ना, तिला साडी आणली ना, तिची ओटी भरू. मग तिची ओटी भरतात, तिला साडी देतात आणि तिला खूप सारे दागिने आणि हिरे माणकं सगळं भरून पेटी नागराजा तिला सोडवायला जातो. सोडवायला गेल्यावर मुलांनो, घरी गेल्यावर सगळेजण बघतात, अरे बापरे, तिच्या भावाने तर हिला एवढं सोनं नाणं दिलं, एवढे दागिने दिले, एवढे पेट्या भरून सोनं दिलंय. मग एक कुच्छितपणे ना मोठी राणी असती की नाही, मोठी तिची जाव, ती म्हणती, तुम्ही जर का तिला एवढं सोनं दिलंय, मग ते जर का कचऱ्यात बिचऱ्यात गेलं तर कचरा काढायला एक झाडू पण द्या की. मग तो म्हणतो, बरं देतो की माझ्या बहिणीसाठी झाडू. मग तो सोन्याचा झाडू देतो बरं का, सोन्याच्या तारा असलेला झाडू, आणि त्याच्याबरोबर एक हार पण देतो. आणि हार मग बहिणीच्या गळ्यात घालतो, म्हणतो, हा तुझ्याच गळ्यात राहू दे सदैव. इतका सुंदर हार असतो, त्याचे हिरे चमकत असतात, चकचक. मग त्या हाराबद्दल सगळ्या लोकांना माहीत पडतं. मग त्या गावचा राजा म्हणतो, त्या राजाची बायको म्हणती, अहो एक हार आणलेला आहे म्हणे, ह्याच्या सावकाराच्या सुनेला हार आहे ना, तोच मला पाहिजे. मग तो राजा सावकाराच्या सुनेचा हार मागवतो. मग राजाने मागितला म्हटल्यावर सावकाराला द्यायलाच लागतो. मग ह्या मुलीला खूप वाईट वाटतं, माझ्या भावाने हार दिलेला आहे तो, आणि कसं काय राणीला द्यायचा. पण सावकार म्हणतो, दे आता, राजा नाही तर आपल्यावर रागवेल, द्यायला पाहिजे. मग तो हार घेऊन जातात आणि राणीच्या गळ्यात घालतात बरं का. मग ह्या आईला खूप वाईट वाटतं, ही भावाची आठवण करती, नागदेवता ये ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मग नागदेवता येते आणि म्हणते की माझा हार तू दिलेला, तू म्हटला ना तुझ्या गळ्यात घाल. मग तो हार त्या राणीने नेला, आता मी काय करू. मग तो जातो नागराज तिकडे बरं का, हळूच गुप्त रूपात. आणि मग तो राणीने हार घातला की त्याचा नागच तयार होतो. नाग तयार झाल्यावर ती अशी टाकून देते, अरे बापरे हा नाग. मग त्यांना भीती वाटते सगळ्यांना. मग परत सावकाराच्या सुनेला राजा बोलवतो, म्हणतो की तू काहीतरी जादू केलेली आहे, माझ्या बायकोच्या गळ्यात कसं काय त्याचा हार नागाचा झाला, असं का झालं, तू काहीतरी केलंय. तर ती म्हणते, मी नाही केलं, माझा भाऊच आहे नागराजा, त्यांनी मला दिलेला आहे. तर म्हणे, बोलव तुझ्या नागराजाला, भावाला. मग तो भाऊ माणसाच्या रूपात येतो, म्हणतो, हो मी नागराजच आहे आणि मी माझ्या बहिणीला तो हार दिलेला आहे, त्यामुळे तो कोणीही घ्यायचा नाही. मग ते म्हणतात, मग तुझं दर्शन दे बरं आम्हाला. मग तो नागराज माणसाच्या रूपातलं दर्शन देतो, असा फडा काढून सगळ्यांना नागराजाचं. आणि मग सगळेजण नमस्कार करतात आणि तो दिवस असतो नागपंचमीचा. म्हणून त्या दिवसापासनं नागपंचमी साजरी करतात आणि नागाला दूध ठेवतात वारुळाजवळ जाऊन. आवडली का गोष्ट? आवडली असल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.